धाडशी कोण असत तर फक्त शेतकरी. लक्षात ठेवा, शेतकऱ्याशिवाय शेतकरी इतकं धाडशी नाही कोणी. एक महिन्याचा पेमेंट होऊ द्या ना सावकार, उडे आणते ते कोण. एका महिन्याचा पेमेंट न होऊ द्या. पण दादा, एवढं जरी तुमचं नुकसान झालं तरी माझ्या देवाचा उत्सव करायचा ही भावना तुमच्या अंतःकरणात. लक्षात ठेवा. नाही आम्हाला काही काही ठिकाणी हॅलो म्हटलं बोलो, मला तारीख पाहिजे म्हटलं मग घ्या ना, पण यावर्षी जरा अडचण आहे. म्हटलं कस नाही, जरा आमचं थोडस जास्तीत नुकसान झालं त्याच्यामुळे अडचण आहे. पण तुमचं तसं नाही. लक्षात ठेवा, हे देवा तुला काय करायचं ते कर, पण तुझा उत्सव आम्ही कमी स्वरूपात नाही करत, तेवढ्या आनंदात करणार. म्हणजे ते निसंत नगरी. बरोबर आहे का? मी नेहमी करतो. या ठिकाणी बहुतांशी शेतकरी मंडळी आहे आणि शेतकऱ्याचं सांगायला महाराज आणखीन कुणाच सांगायला. नारायण महाराज काय करतो शेतकरी महाराज, मला कोण्याच पक्षाचं काही घेणं नाही, फक्त निवडणुका आल्या ना, निवडणुका मग गुरुजी त्यांचे भाषण ऐकत जा. देशाची परिस्थिती फारच गंभीर आहे. म्हणलं तुम्ही आता खायला खंबीर आहे. बरोबर आहे. कोणी शेतकऱ्याचा वाली नाही माय बाप, आणि स्वतः शेतकरी व्हावं लागतं त्यावेळेस शेतकऱ्याची व्यथा कळते. मी एक छोटा शेतकऱ्याचा मुलगा आहे. लक्षात ठेवा, विजुल माहिती आहे. स्वतः 2 वर्ष झाले मी थोडं शेतीचं काम करतो. महाराज काय ती लाईट असते बाबा. लाईट कधी नेमका झोपायचा टाइम, त्यावेळेस ते गॅप असे असतात की गॅप ऐकू ऐकू कमरत गॅप आले नाही. बरोबर, रातच्या 1 वाजता लाईट म्हणजे मर शेतकरी गेला. म्हणजे ज्या थंडीत घराच्या बाहेर सुद्धा कोणी निघत नाही त्या थंडीत मला शेतकरी बाहेर निघतो. लक्षात ठेवा. त्याची नेहमी कथा सांगत असतो, करून कष्ट पिकवून शेती जय जवान. खास शेतकऱ्याकरता आहे का? करून कष्ट पिकवून शेती जय जवान. उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. हे तुमच्याकरता आहे स्पेशल. राज गेले परजय गेले, राज गेले परजय गेले, गावात आले कोंबडे. अरे तोच मारून शेतकऱ्याचे पुढारी रक्त पेले. तोच मारून शेतकऱ्याचे पुढारी रक्त पेले. ढकनवानी फुगली त्याची वळनमा, ढकनवानी फुगली त्याची वळनमा. अरे उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. आपल्या बापानं पेरणी केली, आपल्या बापानं पेरणी केली, भुईमुग तूर मका बाजरी. अरे गहू हरभरा खवटाला आणि काही जेवारी. ऐका शेवटचं वाक्य. एखादं पोरग बापाला मला असेल, बापा तुम्ही शेतकरी काऊन झाले हो पप्पा? त्यासाठी सुंदर वाक्य बघा. अरे आपला बाप अन्नदाता देशाची शान, आपला बाप अन्नदाता देशाची शान. उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. उन्हात तळतो पावसात भिजतो आपला जय किसान. म्हणून 2च लोक धर्म संकट आहेत. कोण? जय जवान आणि जय. बरं का दिलीप महाराज कोण आहे धर्म संकटात?